23 धावा स्कोर कार्ड वरती समीकरण आपण पाहता आता बॉल शिल्लक आहेत येणारे 18 आणि विजयासाठी धावा करायच्या 32 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स 18 बॉल मध्ये 32 धावा बनवायच्यात या 32 धावा बनवल्या जातील की या 32 धावा चेस केल्या जातील याचं उत्तर येणारी वेळेस देऊन जाईल याचं उत्तर येणारे 18 बॉल जरूर देऊन जातील सध्याच्या घडीला एकिरियाती खिंड लढवतोय प्रसाद त्याचबरोबर तितकीच चांगली साथ देत असताना किशोरला आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरा आणि सांघिक गोट्यातील हे 30 षटक पहिल्या बॉल वरती संधी निर्माण केली आहे आणि पहिल्या बॉल वरती या संधीचं सोनं करत असताना दुसऱ्या विकेटचं पतन किशोर तंबूच्या आश्रयाला फलंदाज बा अगदी दत्ता मामा बनोटे हे देखील या मॅचचा मनमुराद आनंद लुटतात ज्या ज्या ठिकाणा जाणता राजा शिळा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲट ॲक्शन मध्ये असतो त्या वेळीच दत्ता मामा बनोटे त्या स्पर्धेला उपस्थित असतात हे प्रेम आहे क्रिकेटवरचं हे प्रेम आहे संघावरचं आणि हे अफाट प्रेम आज मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल जाणता राजा क्रिकेट क्लब शिळ या टीमला न्यू बॅट्समन सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगला दिनेश भालेरावला आपण पाहताय तब्बल 4थ्या क्रमांकावरती संपूर्ण संघाची जबाबदारी दिनेशच्या कांद्यावरती ओ पुढचा बॉल बाटची कडा इथे घडले का पंचांचा निर्णय येणं बाकी आहे यस पंचांचा फिंगर अप पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल प्ले डाऊनच्या स्वरूपात बॅट्समन होईल बाद धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3रा गौरवना अगदी गौरव दत्तात्रय बनोटे हे नाव आपण सातत्याने ऐकत असतो हे नाव आपण सातत्याने पाहत असतो आणि दत्ता मामा बनोटे यांचे चिरंजीव आहेत गौरव बनोटे त्याचा सातत्याने चांगला क्रिकेट आपण पाहत असतो आणि तोच गौरव आता सध्याच्या घडीला 2 बॉल वरती 2 विकेट संपादित करत असताना विकास मैदानाच्या आतमध्ये आला विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज गौरव बनोटे या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करेल का गौरव पाहणं गरजेचं आहे पुढचा बॉल पुढचा बॉल या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर डाऊन दी बॉल आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक झळकावत असताना गौरव दत्तात्रय बनोटे हे नाव मित्रांनो लक्षात ठेवा आणि या खेळाडूनं या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक झळकावली आपल्या नावावरती तब्बल धक्का क्रमांक लागलाय 4था 23 अंकावरती फलंदाज रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहता फुलोर लेनचा बॉल होता अगदी इनफिल्डच्या वरून या बॉलला उडवायचा होता इनसाइड आउट हा स्ट्रोक खेळायचा होता प्रॉपर कनेक्शन नाहीये अगदी टॉप एज बॅटची आपल्याला